आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या। राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। हवामान विभागाकडून कोकण आणि मराठवाडा विभागाला पावसाचा इशारा। पुढील 3 दिवस नाशिक शहराला मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग। दारीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची धावपळ। वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली। बळीराजा चिंतेत। बीडमधील परळी तालुक्याच्या कनेरवाडी शिवारातील पपईच्या बागेला अतिवृष्टीचा फटका। संतप्त शेतकऱ्याने पपई बागेवर कुऱ्हाड चालवली। ई पीक नोंदणी करण्याची आजची शेवटची तारीख। अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 60.17% नोंदणी पूर्ण। वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी। समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान। नांदेडच्या उमरीमधील कोळसा महादेव मंदिर इथे शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीचं साखळी उपोषण। अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचं नुकसान भरपाई देण्याची मागणी। नंदुरबारमध्ये आनंदाच्या शिध्याचा 44% जनतेने लाभ घेतला। गौरी गणपती निमित्त आनंदाचा शिधा मिळणार। नंदुरबारच्या सातपुड्यात नवीन फळभाज्या सेवनास सुरुवात होणार। मूलगीत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत गावदेवीचं पूजन। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल मक्याची आवक। 1500 ते 1700 रुपये दर वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। कांद्याला घाऊक बाजारात 43 ते 47 रुपये प्रति किलोचा दर, तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयांचा दर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नवरात्रोत्सवासह दिवाळीतही तेलाच्या भावात तेजी राहण्याची शक्यता। तेलाचे भाव किलोमागे तब्बल 20 ते 25 रुपयांनी वाढले। पुण्यातील किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर शतकी पार। टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्यासह इतर भाज्यांच्या दरातही वाढ, तर पालेभाज्यांच्या दरात काहीशी घसरण। पितृ पंधरवड्यामुळे फुलांच्या भावात मोठी घसरण। फुलांच्या भावात 60 ते 70% घसरण। पुणे शहरात दूध, तूप आणि पनीरमध्ये मोठी भेसळ। अन्न आणि औषध प्रशासनाकडून 14 लाख रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त। साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा पवार गटाचा आरोप। कराड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची पवार गटाची मागणी। धाराशिवच्या कळंब शहरात ईद ए मिलादच्या मिरवणुकीत गोंधळ। डीजे लावण्याच्या कारणावरून पोलीस आणि तरुणांमध्ये वाद। वादानंतर गोंधळाची स्थिती। जमावाची पोलिसांसोबत बाचाबाची। बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याचा जिल्हा रुग्णालयात धिंगाणा। जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना धक्काबुक्की। गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल। रुग्णालय प्रशासनाची कारवाईची मागणी। हातगाडीवर लघुशंका करत फळ विक्री करण्याचा व्हिडिओ व्हायरल। डोंबिवलीत संतापजनक प्रकार। बजरंग दल आणि संतप्त स्थानिकांची फळ विक्रेत्याला मारहाण। राजस्थान, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेला मान्यता मिळण्याची मागणी। संघटनेकडून आमदार संजय शिंदेंना निवेदन। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दान केलेल्या रोख रकमेची मोजदाद सुरू। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत 40 कर्मचाऱ्यांकडून मोजदाद सुरू। शिर्डीत अज्ञात भक्ताकडून साईचरणी 12 लाखांचा हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण। साई भक्ताने दान केलेल्या मुकुटाचं वजन 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम। नाशिकमधील सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता आजपासून 3 दिवस बंद राहणार। सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत घाट रस्ता बंद असणार। घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। ठाण्यात हवेची गुणवत्ता खालावली। वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। ठाणे जिल्ह्यात मराठा समाजाकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाणार। पुणे पालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 162 कोटी रुपये मंजूर। हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जाहीर। पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धकाचा वापर करणाऱ्या 2 मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल। सहकारनगर पोलिसांकडून बालाजीनगर परिसरातील 2 मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल। पुण्यातील चांदणी चौकातील पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात। पुढील 3 महिन्यात पुलाचं काम पूर्ण होण्याची शक्यता। राज्यात सरकारी आणि खासगी कृषी अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली। कृषी पदवीच्या 27% जागा रिक्त। निवृत्ती वेतन योजनेत आता बदल नाही। राज्य कर्मचारी संघटनांशी चर्चा केल्यानंतर राज्य शासनाकडून स्पष्ट। खेडमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याला अश्लील चाळे करताना पकडलं। संतप्त जमावानं अश्लील चाळे करणाऱ्या पदाधिकाऱ्याला चोपलं।